सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांचा प्रचार करताना त्यांचे प्रचारक धार्मिक स्थळी सुद्धा जाऊन विनापरवाना मतदारांना आवाहन करत प्रचार करत आहेत। हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व निवडणूक निर्णय आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार भंग करणारी बाब आहे। तेव्हा याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत नेमण्यात आलेल्या भरारी पथकाकडून या बाबीकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट अनिल वासम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे। त्या अनुषंगानं भरारी पथकाकडून तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी करून बुधवारी जेलरोड पोलीस ठाणे इथं देवेंद्र कोठे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आचारसंहिता भंग प्रकरणी योग्य व कायदेशीर कारवाई करण्यास विलंब झाल्यास किंवा कसूर केल्यास न्यायालयात धाव घेण्याचं मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसिया अडम यांचे उमेदवार प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केलं आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्या अनुषंगानं निवडणूक निर्णय आयोगाची एक आदर्श आचारसंहिता आहे। त्या आचारसंहितेच्या कक्षेत राहून सर्वांनी परवानगी घ्यायला पाहिजे। परंतु 249 सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सभा संमेलन पदयात्रा घेता येत नाही, परंतु त्यांनी पूर्वभाग दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली आणि ते आदर्श निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे 7.5 हे जे नियम आहेत त्यांनी भंग केलेला आहे। त्या विरोधात आम्ही त्यांची फिर्याद दिली आणि त्यानुसार त्या FST पथकाने त्याची भरारी पथकाने चौकशी करून त्यांच्यावरती काल जेलरोड पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे।